बायकोचं पत्र वाचून तो रात्री कितीतरी वेळ सुन्न बसून होता. मग त्याने जड अंतकरणाने डायरी काढली आणि लिहिलं, तुझं पत्र मिळालं. आणि खरं सांगू, ते वाचून खूप वेळ मी सुन्न झालो होतो. हातातला चहाचा कप कधी गार झाला माझं मलाच कळलं नाही. तू विचारलंस ना, आश्चर्य वाटलं का? आश्चर्य नाही ग, मनात एक सुळसुळती कळ उमटून गेली. स्वतःचीच खूप लाज वाटली आणि एकाएकी खूप एकटं वाटायला लागलं. तू विचारलंस ना, प्रेम आटलं का? नाही ग, प्रेम आटलं नाहीये, पण संसाराच्या जबाबदाऱ्यांच्या आणि रोजच्या धावपळीच्या चक्रात ते कुठेतरी हरवून गेलं होतं. धूळ बसली होती त्यावर. तुझ्याशी बोलणं डोकेदुखी वाटत नव्हतं कधीच, पण सगळं काही ठीक तर आहे ना, या खोट्या समजुतीपोटी मी तुझ्या शांत राहण्याकडे दुर्लक्ष करत गेलो. ही माझीच चूक होती. तू लिहिलंस की पुढच्या जन्मी मी तुला बायको म्हणून निवडू नये, पण मला सांग, या जन्मात तुला इतकी वर्ष सोबत देऊनही जर मी तुला ओळखू शकलो नाही, तर पुढच्या जन्माचा हक्क मागण्याचा मला अधिकारच काय उरतो? तू ताजमहल आणि मुमताजचं म्हणालीस ना? अरे वेडे, मुमताज तर तू होतीसच आणि आहेस, पण मीच कधी शहाजहान होऊ शकलो नाही. तुला जपण्यापेक्षा, तुझं कौतुक करण्यापेक्षा मी जगाच्या गाराड्यातच जास्त गुंतत गेलो. लोकांच्या जोड्या तुला लवबर्ड वाटतात ना, पण मला आज जाणीव झालीये की लोकांसमोर खोटं हसणाऱ्या त्या जोड्यांपेक्षा माझ्या पाठीशी उभं राहून स्वतःचं रक्त आटवून मला असं हक्काने सुधरवणारी खरीखुरी बायको माझ्याकडे आहे. यातच माझं भाग्य होतं, पण मी ते पाहायला आंधळा झालो होतो. तू म्हणालीस ना, आपण काही दिवसांचे सोबती आहोत, राहिलेला संसार गोड करूया. तुझ्या या ओळीने माझ्या काळजाचा ठाव घेतला. हो, मान्य आहे, माझ्याकडून चुका झाल्या. मी अर्धवट ऐकलं, तुला कधी समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला. पण मला आता हरलेला डाव जिंकायचा आहे. तू म्हटल्यासारखं खोटं खोटं फोटोत हसण्यापेक्षा खरं खुरं जगून घ्यायचंय. पुढच्या जन्मी काय होईल देव जाणे, पण या जन्मातले जे काही दिवस आपल्या हातात आहे ना, ते मला फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगायचे आहेत. तुझा आत्मसन्मान, तुझी काळजी आता जगासमोर नाही, तर माझ्या मनापासून घेईन. तू मनमोकळं बोललीस म्हणून मीही माझं मन तुझ्यासमोर रिकामं केलं. एकच सांगतो, आता या जन्माचा फेरा संपेपर्यंत मला सोडण्याचा विचारही मनात आणू नकोस. आता नातं, कर्तव्य आणि जबाबदारी तर असेलच, पण त्याहीपेक्षा जास्त फक्त आणि फक्त प्रेम असेल. एकदा समोर येऊन माझ्या डोळ्यात बघ, तुला तुझ्या पत्राचं उत्तर तिथेच मिळेल. तुझाच, फक्त तुझाच नवरोबा. तुम्ही ऐकत आहात मनस्पर्श. नातं कोणतंही असो, त्यात संवाद जिवंत असणं खूप गरजेचं असतं. कधी बायकोने मन मोकळं करायचं असतं, तर कधी नवऱ्याने ते शांतपणे ऐकून समजून घ्यायचं असतं. एकमेकांच्या चुका काढत आयुष्य घालवण्यापेक्षा एकमेकांना सावरून घेत जगण्यातच संसाराचा खरा गोडवा आहे, नाही का? कसा वाटला तुम्हाला नवरा बायकोच्या मनाचा हा मनस्पर्श संवाद? जर या पत्राने आणि उत्तराने तुमच्याही मनाला कुठेतरी स्पर्श केला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. तुमच्या भावना कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मनाच्या जवळ जाणाऱ्या भावना ऐकण्यासाठी आपल्या मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, एका नवीन भावनेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नाती जपत राहा. धन्यवाद.